पण आपल्या तेल्हारा शहराचं नवे नवे तालुक्याचं हे सौभाग्य आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पदस्पर्श आपल्या तेल्हाराला 4 डिसेंबर 1937 रोजी लाभले. 4 डिसेंबर 1937 ते 4 डिसेंबर 2012 या 75 वर्ष पूर्तीचा हा समारोह, या समारोहाला 75 वर्षानंतर परत एकदा जर कोणा सावरकरांच्या परिवारातले पाय लागले आहेत तर त्या आहेत श्रीमती इमानीताई सावरकर. एवढा जोरदार झाला होता इमानीताई. सावरकरांचा प्रवास त्यावेळचा 3 डिसेंबरला ते रात्री तेल्हाराला मुक्कामी आले. स्वर्गवासी मनीलाल शेठ शहा यांच्याकडे त्यांनी मुक्काम केला आणि 4 डिसेंबरला सकाळी त्यांची भव्य अशी शोभायात्रा निघाली. त्यानंतर त्यांची एक जाहीर सभा झाली. या सभेला स्वयंसेवक म्हणून राहिलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रत्यक्ष सहवास ज्यांना लाभलेला आहे असे 3 लोक आपल्या सौभाग्याने आजही तेल्हारामध्ये आहेत. समग्र सावरकरांचा जर वाङ्मय वाचनाचा जर आपण सप्ताह लावला तर मला असं वाटतं की आज जी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती आपल्या पुढे येणार नाही. त्या तिथीला पुण्यतिथी अशा पद्धतीचं म्हटलं जातं आणि त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तेल्हारावासी आणि तेल्हारा तालुकावासियांनी केलेला हा भव्य समारोह आहे. या समारोहामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृती जागृत होत आहेत. नवे नवे असेच विचार खऱ्या अर्थाने जगताच्या समोर देणं अत्यंत गरजेचं आहे. जगात 2च धर्म आहेत, एक आहे हिंदू आणि दुसरे आहेत अहिंदू. हिंदू कोण? जैन, बौद्ध, शीख आणि सनातनी. या सर्वांवर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू लॉ लागू केलेला आहे म्हणून हे सर्व हिंदू आहेत. अशा प्रकारची प्रतिज्ञा सावरकरांनी वयाच्या 16व्या वर्षी केली होती. सावरकरांच्या बाबतीमध्ये विलक्षण वैशिष्ट्य आपल्याला सांगायची तर अनेक बाबतीत सावरकरांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कुठल्या पक्षाचे, पंथाचे, जातीचे, धर्माचे असून हिंदुत्वाचा हुंकार देणारी, गर्जना करणारा एकमेव महापुरुष आहे. त्याच आपण ज्या पद्धतीने या नगरामध्ये त्यांच्या नावाच्या स्मृती, त्या नावाने भवानी प्रताप आणि त्यांचे मित्र, खरा प्रतापी मनुष्य असला पाहिजे भवानी प्रताप, त्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी नडकांडे आणि इतर लोकांनी जे इथे भव्य कार्यक्रम उभा केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. सावरकर फक्त क्रांतिकारक की क्रांतिकारकांचे मेरुमणी की क्रांतिकारकांना दिशादर्शन करणारे दिग्दर्शक किंवा आजच्या भाषेत डायरेक्टर. सावरकर म्हणजे तितकेच थोर कवी, तितकेच थोर लेखक, मराठी भाषेच्या शुद्धीकरणाकरता प्रयत्न करणारे भाषाप्रभू आणि स्वातंत्र्याकरता लढणारे बाजीप्रभू घडवणारे सुद्धा. इतकी विचित्र आणि इतकी वेगवेगळी डायमेन्शन्स एका पर्सनॅलिटीमध्ये. मला असं वाटतं की प्राचीन भारतापासून आतापर्यंतचा पूर्ण भारताचा इतिहास पाहिला तरीही इतकी सगळी वैशिष्ट्य एका व्यक्तीच्या ठाई आलेली आपल्याला कधीही कुठेही दिसणार नाही. कारण त्यांनी जी आपल्या देशाला दृष्टी दिलेली आहे, जे संदेश दिलेले आहेत ते मला अधिक मोलाचे वाटतात आजच्या प्रसंगी. तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे विचार मांडले तो राष्ट्रभक्तीचा विचार होता, राष्ट्र निर्माणाचा विचार होता. हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, शक्तिशाली व्हावं आणि स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात व्हावं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, तेच स्वप्न स्वातंत्र्यवीर सावरकरांचं.